पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर आज डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय। आपण पाहू शकतो शिवसैनिकांकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कटावेत हातात घेऊन या ठिकाणी जल्लोष हा एकमेकांना पेढे भरून या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर स्थानिक कल्याण ग्रामीणचे आमदार असतील, हे देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता एकमेकांना या ठिकाणी पेढे भरून या ठिकाणी जो आहे तो जल्लोष साजरा करण्यात येत आहे। आणि या ठिकाणी आतिषबाजी करत, फटाके वाजवत, ढोल ताशावरती नाचत, पाकिस्तानचे झेंडे या ठिकाणी फाडत या ठिकाणी जो आहे तो जल्लोष साजरा केला आहे। आपल्यासोबत नेमकं हे बघा, आपण पाहू शकतो या ठिकाणी पाकिस्तानचे जे झेंडे आहेत हे या ठिकाणी फाडण्यात आलेले आणि फाडून या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। आपल्याबरोबर राजेश मोरे आहेत, त्यांच्याकडे बरोबर स्थानिक कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत, त्यांच्याकडनं हे पाकिस्तान मुर्दाबादचे झेंडे बनवले ते पायदळी तुडवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झेंडा पाडून आंदोलन केले। हातात तिरंगा घेत या ठिकाणी घोषणाबाजी करत, पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी करत या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याबरोबर हे सगळं नेमकं काय उत्साह आहे विचार भावना जाणून घेण्यासाठी आमदार राजेश मोरे आहेत, त्यांच्याकडे काय सांगाल, आज काय नेमका जल्लोष आहे, कशा प्रकारची प्रतिक्रिया? आज आपल्या पहलगाम येथे आपल्या 28 भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानच्या अतिरेक्याने आणि पाकिस्तानी भ्याड हल्ला केला होता आणि अतिशय निंदनीय असा भ्याड हल्ला होता तो। अशी हे भारत देश आदरला, संपूर्ण जग आदरला, मग पाकिस्तानला आपण काहीतरी उत्तर दिलं पाहिजे। आणि मग त्याचप्रमाणे आपले या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरला आणि पाकिस्तानवर 9 ठिकाणी अतिरेक्यांच्या 9 ठिकाणी हल्ला करून ते जे अतिरेकी होती त्यांचा नेस्तनाबूत केले त्यांना। आणि म्हणून आज आम्ही डोंबिवली शहर असेल, कल्याण ग्रामीण भाग असेल, अतिशय जल्लोषात आम्ही आनंद साजरा करत आहोत। अजून 9 ठिकाणी, अजून बऱ्याच ठिकाणी करायचं आहे, ये तो झाकी आहे, अभी तो बाकी बहुत। आणि आम्हाला विश्वास आहे नरेंद्र मोदी साहेबांवर, आम्हाला विश्वास आहे अमित शहावर की आमच्या जो बहिणींचा जो कुंकवाचा टिला अतिरेक्यांनी फसलेला आहे त्याला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे। आणि म्हणून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, अमित शाह साहेबांचं अभिनंदन करतो आणि माझे जे भारतीय सैनिक आहे त्यांची ताकद वाढवावी, त्यांचा एकदम मनोबल वाढवावं, याच्यासाठी आम्ही संपूर्ण डोंबिवली शहरभर आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत, त्यांना ताकद देण्याचं काम करत आहोत आणि पुन्हा त्यांचं अभिनंदन करत आहोत। एकंदरीत पहलगाममध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी झाले ते डोंबिवलीचे 3 जण आहेत, त्या 3 जे नातेवाईक आहे राजेश कदम हे देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीने पहिले ज्या हल्ला झाला होता त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी गेलेले, त्यावेळेला भावना व्यक्त केलेल्या, कुठेतरी आतंकवाद्यांना शिक्षा मिळावी, आज काय वाटतं? त्यांनी आम्हाला धर्म विचारून, तुम्ही हिंदू आहे, गोळ्या घातल्या होत्या, आमच्या डोक्यामध्ये गोळ्या घातलेल्या आहेत। आज त्यांनी आम्हाला छेडलं, आमच्या सैन्याने त्यांना घरी जाऊन घरात घुसून त्यांना मारलेलं आहे। आज भारतीय सैन्य दलाचे असो, भारतीय सरकार मोदी सरकारचं असो, तुम्हाला माहीत आहे जेव्हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला भेटायला आले होते आमचं सांत्वन करायला, तेव्हा त्यांनी एक शब्द वापरलेला की मला विश्वास आहे पाकिस्तानचा नकाशा या जगातून आम्ही नष्ट करू, मोदी साहेब ते काम करतील। आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे। 9 ठिकाणी 15 दिवस झाले पाकिस्तानला पूर्ण माहीत होतं की भारत आक्रमण करणार आहे, परंतु त्यांच्याकडून कुठलीही कारवाई नाही, आम्ही घरात घुसून त्यांना मारलं। म्हणजे पाकिस्ताननी ह्या एका स्ट्राईकवरून तरी लक्षात ठेवावं की आमची ताकद काय आहे। तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय हा देश गप्प बसणार नाही। प्रत्येक भारतीय हा आमच्या सैन्यातील प्रत्येक जवानाच्या पाठीशी आहे। एकंदरीत पाहिलं तर दुसरीकडे पाहिलं तर सिंदूर, मिशन सिंदूर असं या स्ट्राईकला नाव देण्यात आलेलं आणि त्यानंतर महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या। तर काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। ताई काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि ज्या पद्धतीने हातात सिंदूर घेतलेले आहेत आणि या जल्लोषामध्ये सहभागी झाल्यात आणि ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना मारण्यासाठी मिशन सिंदूर अशा नाव देण्यात आलेलं, काय सांग? हे 11 दिवसापूर्वी जे घडलेलं होतं भ्याड हल्ला,
ते सिंदूर ज्या लोकांनी मिटवलंय ना त्याचा आम्ही जल्लोष करण्यासाठी म्हणून हा सिंदूर दाखवण्यात आलेला आहे. कारण काय मोदीजींनी जे हे आमचा स्त्रियांचा जो सिंदूर असतो, जो मोठा एक आमच्यासाठी धीर असतो, तो मिटवलेला होता दहशतवाल्यांनी आणि त्याचा बदला आज मोदीजींनी घेतला. त्याच्यावर आम्हाला खूप आनंद आहे. काही जणांचे सिंदूर मिटवले आणि ऑपरेशन सिंदूर नाव देऊन जी कारवाई केली, तुम्हाला काय वाटतं? मराठी माणसाचं कुंकू हे सिंदूर त्यांनी नाव दिलेलं आहे. अक्षरशः एका स्त्रीच्या समोर जर तिच्या नवऱ्याची हत्या होत असेल तर खरंच त्यांना आज त्यांच्या चांगली शिक्षा भेटली आहे त्यांना. तुम्ही काय सांगाल? तुम्ही सहभागी झालेले आहात आणि हातामध्ये आपण पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर याचं तुम्ही यशस्वी अशा प्रकारचं कटावेत हातात घेतलंय, काय भावना आहे? निश्चितच हे ऑपरेशन सिंदूर अगदी यशस्वी झालेलं आहे. परंतु मला पुन्हा एकदा सांगायचं की हा फक्त फेज 1 आहे. हा फेज 1 आहे, हे सुरुवात आहे. अजून आपल्याला प्रचंड मोठं यश बघायचं आहे. काल फक्त 100 आतंकवादी मारले गेलेले आहेत, परंतु 100, 1000, 2000 आणि असे लाखो आतंकवादी संपूर्ण जगातून आतंकवाद संपवायला पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त भारत देशच करू शकतो. ह्याचा काल हा ट्रेलर होता. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने भारतीय सैन्याने ही कारवाई केलेली आहे याचा कुठेतरी आनंद या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणात ज्या महिला कार्यकर्त्या असतील त्या तिरंग्याला या ठिकाणी आपण पाहू शकता, तिरंगा झेंड्याला आपल्या ध्वजाला या ठिकाणी सिंदूर लावून या ठिकाणी एकामेकांना पेढे भरवत या ठिकाणी जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि एकंदरीत पूर्ण राज्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वत्रच अशा प्रकारचा जल्लोष आणि आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.